आणि आता थेट जाऊयात, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बोलतायत. असं नसतं, पण गुन्हा घडल्यावर त्या गुन्ह्याची नोंद करून घेणं हे पोलिसांचं काम. फक्त आमची संस्था बदनाम होईल म्हणून तुम्ही अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यापासून कोणाला रोखत असाल आणि त्यासाठी तुम्हाला पोलीस मदत करत असतील आणि पोलिसांवर दबाव असेल तर तो अत्यंत गंभीर गुन्हा आहे. मुंबईच्या हायकोर्टानं त्या संदर्भात जे आपलं भाष्य दिलं ते अत्यंत गंभीर, ते अत्यंत गंभीर आहे. तुम्ही पहा, तुम्हाला राज्य करण्याचा अधिकार नाही. जर मुलींवर असे अत्याचार होत असताना तुम्ही डोळे बंद करून बसला असाल राज्य कर, आणि ही मालिका सुरूच राहणार असेल अशी अत्याचारांची, तर तुम्हाला राज्य करण्याचा अधिकार नाही. अशा प्रकारची भूमिका न्यायालयानं मांडली आणि ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये गुन्ह्याच्या पोलीस सुद्धा तेवढे जबाबदार आहेत. ठाण्यातले पोलीस, खास करून ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर, हे पोलीस नसून हे मेंढे गँगचे सदस्य आहेत. सगळे पोलीस अधिकारी आयुक्तांपासून सगळे पोलीस अधिकारी आयुक्तांपासून सगळे ते आपलं काम जे आहे कायद्याच्या रक्षणाचं किंवा राज्य कायद्याने चालावं यासाठी जी त्यांनी शपथ घेतलेली असते, ते खाकी वर्दीतले हे निर्जीव लोक आहेत. त्यांच्या अंगावर फक्त खाकी वर्दी आहे म्हणून या ठाण्यातल्या पोलिसांना आम्ही पोलीस म्हणतो. कल्याण, डोंबिवली, पालघर हा संपूर्ण भाग, येथे पोलीस प्रशासन अस्तित्वात नाही. इथे राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे लोक जे आहेत मोजके ते सांगतील तोच कायदा. हे गेल्या काही काळापासून सुरू आहे आणि राज्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये पोलिसांना घरगड्यासारखं वागवलं जातं. ही अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते एखाद्या राज्यामध्ये, तेव्हा कायदा आणि सुव्यवस्था याबाबत अराजक निर्माण होतं. आता काल मी पाहिलं की माननीय शरद पवार साहेबांना केंद्राची सिक्युरिटी दिली, याची गरज नाही. याचा अर्थ महाराष्ट्रातल्या पोलिसांवर गृहमंत्र्याचा विश्वास नाही. जर तुम्हाला माननीय शरद पवार यांच्यासारख्या नेत्याला केंद्रीय सुरक्षा द्यावी लागते महाराष्ट्रात, तुमचंच राज्य आहे, 50-60 CRPF जवान त्यांच्याबरोबर राहणार, याचा अर्थ महाराष्ट्राचे पोलीस हे जसं आमच्या मुलीबाळींचं रक्षण करू शकत नाही, त्याच पद्धतीनं आमचे जे प्रमुख नेते आहेत त्यांचे रक्षण करू शकत नाही. याच्यावर केंद्र सरकारनं मोहर उठवली आहे की तुमचे पोलीस कुचकामी आहेत, तुमची यंत्रणा कुचकामी आहे. राज्याच्या पोलीस महासंचालिका या महिला आहेत, त्या जर जाहीरपणे सांगता हो मी संघाची कार्यकर्ती आहे, तर तुम्ही काय अपेक्षा करणार? या राज्यातले अनेक पोलीस अधिकारी ज्या पद्धतीने त्यांच्या नेमणुका झाल्या, त्यांच्या कुटुंबाचं पार्श्वभूमी संघ परिवाराशी संबंधित आहे का हे पाहून त्यांना वरिष्ठ पदावर नेमणुका दिल्या. ही जर कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची क्वालिफिकेशन असेल तर इतर पोलीस अधिकाऱ्यांमध्ये एक प्रकारची निराशा आणि नाराजी पसरणारच. आणि संपूर्ण राज्यामधलं पोलीस खातं हे भ्रष्टाचारानं बरबटलंय. कारण पैसे दिल्याशिवाय बदली आणि बढती होत नाही. मुंबई ठाण्यातल्या पोलिसांच्या बदल्या बढत्या का थांबलेल्या आहेत याचं कारण टेंडरला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. जे टेंडर निघालेलं आहे बदल्या आणि बढत्यांचं, त्या टेंडरला हवी ती जी बोली आहे ती लावली जात नाही. हे असं असल्यावरती बदलापूर, काल कोल्हापूरला घडली, पुढे अमळनेरला घडली आहे, दौंडला घडली ही घटना, अशा अंबरनाथला परत घडली, अशा घटना घडणार. पोलीस ज्या कामासाठी तुम्ही गुंतवून ठेवलेला आहात सरकारनं, विरोधकांचा काटा काढण्यासाठी, विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी, कायदा आहे कुठे राहिला? आणि तुम्ही ज्या महिलेचा उल्लेख करता तो प्रश्न तुम्ही सरकारला विचारला पाहिजे. असं का झालं? ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना विचारला पाहिजे का झालं, का झालं? शरद पवारांच्या सिक्युरिटी बद्दल काल जी राजकीय चर्चा आहे त्यात स्वतः शरद पवारांनी काल प्रतिक्रिया देताना म्हटलंय की निवडणुका असताना मला सुरक्षितली असेल, पण माझ्या दौऱ्याची खात्रीलायक माहिती मिळवण्यासाठी व्यवस्था नक्कीच असं ते बोलले. बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट हे जेव्हा त्यांच्या
उच्च शिखरावर होते तेव्हाही त्यांना सातत्यानं आयबी कडून इशारे दिले जायचे, इथे जाऊ नका, तिथे जाऊ नका, इथे तुम्हाला धोका आहे. म्हणजे ज्या नेत्याची लोकप्रियता आहे, जो नेता आपला पराभव करू शकतो, त्या नेत्याला कुठेतरी अडकवून ठेवायचं, त्याच्या मनावरती दबाव आणायचा, त्याची माहिती घ्यायची इत्यादी. यासाठी अशा प्रकारची सुरक्षेची व्यवस्था होत असते. पण तरीही केंद्रानं सुरक्षा दिली, हा महाराष्ट्रातल्या पोलीस यंत्रणेचा अपमान आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हटले आज की उद्धव ठाकरे महाविकास आघाडीकडे मुख्यमंत्री पदाची याचना करतायत. यापूर्वी त्यांनी अमित शहांवर बंद खोलीमध्ये मुख्यमंत्री पदाची शब्दाचा आरोप लावला होता. तसाच उद्या आरोप ते शरद पवारवर लावतील असं चंद्रशेखर बावनकुळे ही एक वाया गेलेली केस आहे राजकारणात. लोकसभा मतदारसंघात त्यांच्या कामठी मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष 30,000 मागे, तेव्हापासून त्यांच्या मनावरती परिणाम झालेला असू शकतो. आम्हाला कोणाचीही याचना करण्याची गरज नाही. आम्ही महाविकास आघाडीची भूमिका मांडलेली आहे की एक चेहरा आपण समोर आणला पाहिजे. तो चेहरा बावनकुळ्यांनी कान साफ करून घ्यावेत. आमच्या चौपाटीवर कान साफ करणारे माणसं असतात मुंबईला. माझा प्रश्न उत्तर पूर्ण व्हायचं. आमच्या चौपाटीवर कान साफ करणारे माणसं खूप आहेत, ते बावनकुळ्यांना तिकडे पाठवा. माननीय उद्धवजी असं म्हणालेले आहे की काँग्रेसनं त्यांचा उमेदवार द्यावा किंवा राष्ट्रवादीनं द्यावा. ते स्वतःविषयी कुठे बोलले? बावनकुळ्यांना ऐकता येते का? ते बधीर झाले की तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीनं कोणी उमेदवार द्यावा, मी त्याला पाठिंबा देईन. हे जर बावनकुळ्यांना ऐकू येत नसेल त्यांनी खरोखर कानाचं ऑपरेशन करून घ्यावं. ठाकरेंच्या सीएम पदाबद्दल पण आता काँग्रेसमध्ये नाराजी असते. कोणी सांगितलं ठाकरेंचे सीएम पदाची? असं कोणी सांगितलं? नाना पटोलेंनी म्हटलंय की असं कोणी आम्हाला आता सध्या सीएम पदाची चर्चा नकोय. बरोबर आहे, बोलू द्या. पण नाना पटोले काय ठाकरेंच्या मुख्यमंत्र्याविषयी बोललेले नाहीत ना. त्यांनी काँग्रेस पक्षामधून एखादा चेहरा द्यावा असं सांगितलेलं आहे. बरोबर आहे ना. आणि या संदर्भात माननीय उद्धव ठाकरे साहेबांची सतत संवाद सुरू असतो आणि सगळ्यांना मान्य आहे की चेहरा असल्याशिवाय आपल्याला निवडणुकीला जाता येत नाही. पण सध्या या राज्यातला विषय जो आहे हा या राज्यामधल्या लहान मुलींवर जे अत्याचार होत आहेत, बलात्कार होत आहेत महिलांवर, त्या संदर्भातला आहे. आणि त्यासाठी उद्याचा बंद जो महाविकास आघाडीनं पुकारलेला आहे तो अत्यंत महत्वाचा. कालचं फाशी संदर्भातलं सीएम साहेबांचं फाशी संदर्भातलं जे वक्तव्य होतं त्यावर सीएम साहेबांनी काल म्हटलंय की मी फाशी झालो असं म्हटलं होतं. ते म्हणतात की कुठे फाशी दिली? खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं विरोधकांची परिस्थिती. शिंदे असं खोटं बोलतात, सोडून द्यावं. फार गांभीर्याने घेऊ नका. 2 महिने तुम्ही त्यांना सहन करा. सर, सुप्रीम कोर्टाने साखर कारखाने 16 साखर कारखान्यावरती नोटीस दिलेली आहे की कुठलंही कर्ज वितरण करू शकत नाही सत्ताधाऱ्यांच्या. ज्या खटल्यांवर निर्णय द्यायला पाहिजे त्याच्यावरती सुप्रीम कोर्ट निर्णय देत नाही. 2.5 वर्ष या राज्यातल्या घटनाबाह्य सरकारचा खटला त्याच्यासमोर सुरू आहे. तो ऐकायला त्यांना वेळ नाही. घटनाबाह्य सरकार चालवू देतात, बाकी सगळ्या विषयांवरती निर्णय देतात, भूमिका घेतात. पण ज्या राज्यात एक घटनाबाह्य सरकार चालत आहे बेकायदेशीर, त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाकडे अजिबात वेळ नाही. त्यांचं काही ठरत नाही. ठीक आहे. साखर कारखाने असतील किंवा अन्य काही गोष्टी असतील त्यांच्याकडे भरपूर वेळ त्यांच्याकडे आहे. महाविकास आघाडीचा जो बंड आहे उद्याचा तो गलिच्छ राजकारण आहे काय बोलतात. उद्याच्या बंदाबाबत वर्षावर बैठकांचं सत्र सुरू आहे. हो, कारण उद्या बंद 100% यशस्वी होतो आहे. हे बैठकांचं सत्र पोलिसांचं जर महिलांवरील अत्याचारासंदर्भात झालं असतं तर बंद करण्याची वेळ आमच्यावर आली नसती. जर ही पोलीस यंत्रणा ही विकृती जी महाराष्ट्रात पसरते आहे, मग अंमली पदार्थ असतील, तरुणींची छेडछाड, विनयभंग, बलात्कार, त्या संदर्भात जर पोलिसांना खरोखर कायद्याचं रक्षण करण्यासंदर्भात सरकारनं फ्री हँड दिला असता तर नक्कीच ही बंद करण्याची वेळ विरोधकांवर आली नसती. लाडकी बहीण योजनेत खोडा घालणाऱ्यांना कोल्हापुरी दाखवा असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं. पण ठीक आहे, दाखवा ना कोल्हापुरी. तो कोल्हापुरी जर त्यांनी महिलांवरील अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांच्या बाबतीत हा शब्द वापरला असता तर त्यांचं आम्ही स्वागत केलं असतं. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार आहे? तुम्ही म्हटलं की चेहऱ्याशिवाय निवडणुकांना सामोरं जायचं. त्याच्यावर चर्चा झालेली आहे पुरेशी आणि ती वारंवार चर्चा करावी अशी काही फार हे नाहीये.
उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. निवडणुकांना सामोरं जाताना काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, कोणी असेल, एखादा चेहरा जर समोर आणला की हा आमचा नेता आहे भविष्यात, आणि त्याने आणखीन एक सांगितलेलं आहे की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री धोरण कधीच यशस्वी होत नाही, कारण आघाडीतला प्रत्येक पक्ष एकमेकांच्या जागा पाडतो. हे आम्ही भाजप बरोबरचा आमचा अनुभव आहे की शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून जागा कशा पाडण्यात आल्या. अगदी आधीच्या काळापासून ते 2019 पर्यंत. 2019लाही हाच प्रकार केला देवेंद्र फडणवीसांनी. साहेब, निवडणुका जवळ येतात सत्ताधारी पक्षातून अनेक मोठे नेते जे बंडखोरीच्या तयारीत दिसत आहेत. खास करून जर बघितलं तर अजित पवार यांच्या महायुतीत येण्यासाठी भाजप आणि शिंदे गटात मोठी अडचण झाली. त्यामुळे नेत्यांमध्ये विधानसभेच्या तिकीट वाटपाबद्दल मोठा चलविचल निर्माण झालेली आहे. कोणाकडे? महायुतीमध्ये त्यांचा प्रश्न आहे. बघा, महायुतीतले जे गद्दार आमदार आहेत, ते परत विधानसभेत जाणार नाही, एवढंच आम्हाला माहिती. तुम्ही पहा ना, तुम्हाला चित्र दिसेल महाराष्ट्रातलं मी काय सांगतोय. हे निवडून येणार नाहीत, लोकांनी ठरवलंय. इथे इकडले आमदार मंत्री जे आहेत ना, त्यांनाही माझं आव्हान आहे, त्यांनी विधानसभेत जाऊन दाखवा. साहेब, राष्ट्रीय सहकार प्राधिकरणाकडून देण्यात येणारी मार्जिन मनी जी आहे ती विरोधकांना वंचित ठेवण्यात आलं होतं आणि त्याच्यावर उच्च न्यायालयाने देखील आक्षेप नोंदवला. ठीक आहे, उच्च न्यायालय बघू आम्ही. 25 तारखेला नरेंद्र मोदी यांची सभा होती जळगावला. मात्र यदि महाराष्ट्राची परिस्थिती बघायला गेली, कांद्याचा प्रश्न असो, केळीचा प्रश्न असो, कापसाचा प्रश्न, अनेक समस्या आहेत. त्यांच्या समोर एवढे मोठे मोठे प्रश्न आहेत नरेंद्र मोदींसमोर. ते आता पोलंडला आहेत, ते पोलंडला गेलेले आहेत आणि त्यांनी युद्धावर तिथे भाष्य केलं. तिथून ते युक्रेनला जाणार आहेत युद्धभूमीवर. तो त्यांच्या पुढे प्रश्न आहे. ते रशियात जाऊन पुतीन बरोबर चहा पिऊन आले. हे कांद्याचे प्रश्न, दुधाचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, हे काय त्यांचं काम आहे. खूप मोठा माणूस आहे तो. लहान प्रश्नासाठी काय ते प्रधानमंत्री झाले. होऊ द्या अत्याचार, शेतकरी मरू द्या, आत्महत्या करू द्या. पोलंडला जाऊन तो माणूस भाषण करतो. प्रधानमंत्री, तुम्हाला काय वाटलं पाहिजे? युद्धावर भाषण केलंय. शांतता पाहिजे देशात, जगात शांतता पाहिजे म्हणून त्याने भाषण केलंय. इथे शेतकरी मरू द्या, अशांत राहू द्या, मणिपूर अशांत राहू द्या. आता ते युक्रेनला जाणार, झेलेन्स्की बरोबर चहा पिणार, मग फोटो येणार. किती मोठं काम आहे त्यांच्यासमोर. आणि असे लहान सहान प्रश्न त्यांच्याविषयी विचारून तुम्ही त्यांचा अपमान करताय भारतीय जनता पक्षाचा. बदलापूरच्या मोदी जी के विषय में यही बात हम हिंदी में मोठे प्रश्न त्याच्या समोर आहेत ना. युक्रेनमध्ये अत्याचार होत आहेत ना, मग तिथे गेले आहेत ते. युक्रेन ते विश्वगुरू आहे. विश्वगुरूला त्याच्या गावातले प्रश्न विचारायचे नसतात. समजलं का? ते महामानव विश्वगुरू आहेत. त्याच्यामुळे त्यांना असे लहान सहान महिलांवरील अत्याचार, कांद्याचा प्रश्न वगैरे असं हे विचारलं की त्यांची तपस्या भंग होते. असं करू नका तुम्ही. आज साधारण 12:30 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मीडियाशी बोलणार आहेत या संदर्भात. त्याच्या आधी किंवा नंतर शरद पवार साहेब पुण्यातून मीडियाशी बोलणार आहेत बंद संदर्भात. आणि हे बंद कशा प्रकारचा असावा, काय, किती काळ चालवायचा आहे या संदर्भात अगदी स्पष्ट सूचना दोन्ही नेते आपल्याला देतील. मी आता बोलणं योग्य नाही, कारण माननीय उद्धव ठाकरे साहेब आज 12:30च्या दरम्यान वृत्तपत्रांशी बोलणार. नरेंद्र मोदी जो है 25 तारीख को जलगांव महाराष्ट्र में आ रहे हैं, मात्र यदि बदलापुर की घटना दिखी गई और यहाँ पर किसानों की बातें जो है ये काफी मामला बढ़ा है, मग उस पर कभी बात नहीं होता है. बहुत छोटी बातें उनके लिए. मोदी जी विश्वगुरु, महामानव. या ऐसी किसी के ऊपर अत्याचार हो रहा है, बलात्कार हो रहा है, किसानों को उनके भाव नहीं मिल रहा है, या किसान आत्महत्या कर रहा है. हाँ, हमारे यहाँ पुणे में एमपीएससी के स्टूडेंट सड़क पर बैठे हैं. ये छोटी छोटी बातों में उसको मत उलझाना. प्रधानमंत्री वो बहुत बड़े आदमी है, और बड़े आदमी को ऐसी छोटी छोटी बातों में अगर आप उलझा रहेंगे तो विश्वगुरु का क्या महत्व रहेगा. अब विश्वगुरु साहब हमारे पोलैंड में है, वहां भाषण दिया है, शांति का संदेश दिया है. फिर यूक्रेन में जाएंगे, फिर शांति का संदेश देंगे.
जेलेंस्की के साथ चाय पियेंगे, पोलैंड में वार्साव में गए, वहां के प्रधानमंत्री के साथ चाय हो गया उनका, इतनी बड़ी बात है। और एक किसानों के प्रश्न आप उनको पूछेंगे, ये महिलाओं पर अत्याचार, लड़कियों के ऊपर अत्याचार, ये छोटी छोटी बात अगर आप उनसे करेंगे तो विश्वगुरु कैसे रहेंगे? लोग क्या कहेंगे? पूरा विश्व हम पर नाराजगी व्यक्त करेगा कि विश्वगुरु के बारे में छोटे छोटे सवाल लेकर आप खड़े होते हो। उनकी तपस्या भंग हो जाएगी। आप जळगांव में आते हैं, आने दो उनको। जळगांव में सबसे ज्यादा किसानों की आत्महत्या आपको मालूम है ना? हाँ, पूरे जळगांव में किसान बहुत परेशान है, लेकिन ये सवाल उनसे मत पूछना। इनको पूछना यूक्रेन, पोलैंड, रसिया, इटली, अमेरिका की जो चुनाव हो रहा है उनके बारे में पूछे उनको। सेक्युलर जो आप कॉमन सिविल कोड उसके बारे में पूछिए। किसानों के बारे में मत पूछिए, बेरोजगारी के बारे में मत पूछना। बहुत उनके लिए छोटे प्रश्न हैं। राज्य फाशीचं प्रकरण होतं सर, एकनाथ शिंदे बोलले होते. ते प्रकरण मावळमधलं आहे. ते और त्यांचा काय संबंध आहे त्याच्यात? तेजस दळवी विरोधात तो मला माहिती आहे. आम्हाला त्यांना सांगताच येत नव्हतं. शोधाशोध केल्यावर त्यांना कोणीतरी आणून दिलं. ते त्यांना ऑन द स्पॉट काय सांगता आलं का? कुठली घटना काय काय जुनी घटना आहे. पण सर जी बनवली तिची अंमलबजावणी झाली नाही असं पीडितांचं म्हणणं आहे. आम्ही तेच तर सांगतोय ना. ते म्हटले फाशी दिली, फाशी कुठे दिली हेच आम्ही विचारलं. महाविकासाकडे यायचं म्हणताय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.